दिल्लीच्या जंतर मंतर आंदोलनाला वणीतून बुलंद साथ. धरणे आंदोलनातून विद्यार्थी युवकांच्या मागण्यांना भक्कम पाठिंबा. दिल्लीतील जंतर मंतर येथे आयोजित आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वणी शनिवारी भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी, वाढती बेरोजगारी आणि शिक्षण क्षेत्राचे होत असलेले खच्चीकरण व खासगीकरण या ज्वलंत प्रश्नावर दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाशी एकजूट दर्शवण्यासाठी वणीतील विद्यार्थी व युवक रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या युवक युवतींच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन आज शनिवारी 20 जून 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता टिळक चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर यशस्वीरित्या पार पडले. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दीपके यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी वणीतील विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे परीक्षार्थी, शिक्षक, प्रबोधनकार, वकील आणि अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी युवकांच्या भविष्याशी निगडीत विविध प्रश्नावर प्रबळपणे आवाज उठवला. आंदोलनाकडून सादर करण्यात आलेली क्रांतिकारी गीते आणि छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. या एक दिवसीय शांततापूर्ण आंदोलनात स्थानिक नागरिक, विद्यार्थी, पालक आणि युवा वर्गांची उपस्थिती उल्लेखनीय होती. दिल्लीमध्ये चालू असलेले जंतर मंतर या आंदोलनाच्या समर्थनात आज वणी येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आपण बघू शकतो, अन्यायग्रस्त अशा विद्यार्थ्याचा आवाज बुलंद करण्यासाठी आपल्या वणी उपविभागातून काही तरुणांनी येथे एक दिवसीय शांतीपूर्ण आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. आणि या आंदोलनाच्या निमित्ताने आपण जाणून घेणार आहोत त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे. आज आपल्यासोबत राहुलजी खारकर जुळलेले आहे. आजचा हा शांतीपूर्ण आंदोलन घेण्याचा पवित्रा काय आहे आणि तुम्हाला का गरज पडली? खरं तर मागील काही काळापासून पेपरफुटी मोठ्या प्रमाणात वाढली आहे मागील 10 वर्षात. त्याचसोबत बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आणि या पेपरफुटीच्या प्रकरणात जे धर्मेंद्र प्रधान आहे, शिक्षण मंत्री, यांनी राजीनामा द्यावा यासाठी काँग्रेस जनता पार्टीची जी निर्मिती झाली ज्या मुद्द्यातून, त्या मुद्द्याला घेऊन आम्ही आज इथं जे जंतर मंतरला जे आंदोलन चालू आहे त्या जंतर मंतरला आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज आम्ही इथे आंदोलन केले आहे. आणि या आंदोलनाची आता सांगता झाली आहे. आपल्यासोबत नगर परिषदचे नगरसेवक सन्माननीय आपल्यासोबत अजयजी धोबे आहे. जंतर मंतर हे आंदोलन नेमकं का बरं हा शब्द द्यावा लागला आपल्याला, काय म्हणाल? गेल्या अनेक वर्षापासून देशामध्ये ज्या स्पर्धा परीक्षाचे पेपर लीक होत आहे, इथं छोट्या मुलांचे डायपर लीक होत नाही, देशातल्या महत्त्वाच्या परीक्षा लीक होत आहे. या लीक होणाऱ्या परीक्षेतून यावर्षी जवळपास 24 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. या विद्यार्थ्यांना कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे आणि भविष्यातील युवकांना परीक्षार्थ्यांना चांगली संधी मिळाली पाहिजे आणि होणारा अन्याय थांबला पाहिजे. यासाठी या पेपरफुटीचं एक जबाबदारी घेऊन या देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. हे भूमिका ठेवून देशभरात हे आंदोलन चालू आहे. आणि या देशभराच्या आंदोलनाची धग देशात पेटत असताना या वणी शहरातसुद्धा ही धग या ठिकाणी आज आम्हाला युवकांच्या वतीनं जाणवलेली आहे. आपण कुठून आलेले? राकेश ठावणकर, वणी. आपल्या एक दिवसीय शांतीपूर्ण आंदोलनाच्या प्रतिसादाबद्दल काय सांगाल? आज ही देशामध्ये काँग्रेस जनता पार्टीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या भवितव्यासंदर्भातली जी ठिणगी पेटलेली आहे त्या ठिणगीच्या समर्थनार्थ आज या वणीमध्ये हा प्रोटेस्ट करण्यात आलेला आहे. एकंदरीत नीटचे पेपर जे लीक झाले ते खऱ्या अर्थानं या देशातल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासंदर्भात खेळ करण्याचं काम या देशातल्या सरकार आणि यंत्रणानं केलेलं आहे. आणि म्हणून हा आवाज यासाठी उठवला गेला आहे की येणाऱ्या समोर या देशातल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ होऊ नये, म्हणून हा प्रोटेस्ट या देशातल्या तमाम संघटनेच्या वतीनं आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. वणी उपविभागातून कानाकोपऱ्यातून येथे विद्यार्थ्यांनी इथे उपस्थित दर्शवले. काँग्रेस जनता पार्टीचे समर्थकांनी या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्येने इथं उपस्थित दर्शवली. शिंदोल्यावरून आलेले आपल्यासोबत नयनपाल महाराज आहे. नयनपाल महाराज, आज आपण या क्रांतिकारी या आंदोलनामध्ये विद्यार्थ्याच्या हितार्थ आपण इथे सहभागी झालात, कसं वाटते? सर्वांना जयगुरु. मला छान वाटतं मी इथं सहभागी झालो, कारण आमचं नाव हे आगा लावणाऱ्या आहेत मध्ये नाही तर आग विझवणाऱ्याच्या यादीत राहणार आहे. ह्या देशात जे तरुणांच्या भविष्यासोबत खेळण्याचं काम जे ह्या देशाच्या सरकारनं, शासनानं केलेलं आहे, त्यांच्या विरुद्ध हा एक आवाज होता की अग्नी भडकला युद्धाचा, तू आडशी होऊनी बसे, तरुण असोनी रक्त न उसळे, नौजवान तुझं मनावे कैसे, नौजवान तुझं मनावे कैसे. भारत को आग लगी चारों ओर दे करे,
भारत को आग लगी चारों ओर दे करे, आज गरज आहे त्या देशाला जातीयतेची धर्मांधतेची आग लावायचे प्रयत्न या देशात चालू आहे. कोणी हिंदू म्हणत आहे, कोणी मुसलमान म्हणत आहे, कोणी ख्रिश्चन म्हणत आहे, कोणी बौद्ध म्हणत आहे. पण आता सर्वांना एक सांगायचं आहे की आम्ही त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार, त्या बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहोत, त्या तुकडोजी महाराजांचे वारसदार आहोत. त्या तुकडोजी महाराजांनी सांगितलं की आमचा धर्म फक्त मानवता आहे, खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. धन्यवाद. शांतीपूर्ण मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज या चौकामध्ये आपण विद्यार्थ्यांचं आणि काँग्रेस जनता पार्टी यांच्या समर्थकांचं आपण आंदोलना निमित्त आपण आज इथं आलेलो. आपल्यासोबत ॲडव्होकेट ठाकरे सर आपल्यासोबत जुळलेले आहे. काय सांगाल प्रतिसादाबद्दल? भारतामध्ये युवक हा या भारताचा कणा आहे आणि या युवकांसाठी ज्या आयोजित केलेल्या परीक्षा आहे त्या परीक्षा जर पेपर लीकमुळे जर विद्यार्थ्यांचं नुकसान होत असेल तर ते खेदजनक आहे आणि असं भविष्यात नुकसान होऊ नये. आपले जे केंद्रीय शिक्षण मंत्री या धर्मेंद्रजी प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आम्ही दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आम्ही आज वणी येथे आलो आहे. या आंदोलनाला बोलताना क्रांतिकारी असा महामंत्र देऊन संदेश देऊन या संपूर्ण आंदोलनकर्त्यांचं लक्ष वेधलं. आपल्यासोबत उदयपाल महाराज आपल्यासोबत जुळलेले आहे. उदयपाल महाराज, आपल्या या जंतर मंतर या आंदोलनामध्ये दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामध्ये मागण्या काय आहे, काय सांगाल? जे शिक्षक विद्यार्थ्यांचं पेपर फुटी झाली आहेत, नीट असो CUET असो, या पेपर फुटीच्या विरोधात आम्ही सर्व उभे आहोत. कारण एक काळ होता जेव्हा शिवराज पाटलानं कपडे चेंज केले होते 3 वेळा दिवसातून, तर राजीनामा द्यावा लागला गृहमंत्री पदाचा. आज पेपर फुटून राहिले पण त्याला कोणी जबाबदार भेटून नाही राहिलं. म्हणून आम्ही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सध्या मागत आहे. सध्या धर्मेंद्रनं द्यावा, वेळ पडली तर प्रधानाचाही मागू शकतो. या पेपरफुटी प्रकरणामध्ये काही विद्यार्थ्यांनी ज्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले आणि ह्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस जनता पार्टीकडून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या आंदोलनाच्या माध्यमातून प्रमुख मागणी धरलेली आहे. वनी न्यूज एक्सप्रेससाठी कॅमेरामॅन सुजित विनोद कुमार आदी, वनी.